गेले 7 दिवस जे 12 तुल्यबळ संघ एकमेकांशी लढत होते लीगमध्ये, त्यातील लीगमधील 4 संघ या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेले आहेत. ते आहेत डायमंड सुपर किंग्स, नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम, शिकरे वॉरियर्स, शिकरे इंडियन्स, शाहूनगर फायटर्स असे जे 4 संघ सेमीफायनलमध्ये इथं आलेले आहेत. त्यातील हा पहिला सेमीफायनलचा थरार इथं आपल्यासमोर सादरतोय. डायमंड सुपर किंग्स वर्सेस जय भीम नयनतारा ऑप्टिकल्स. हॅलो, दोन्ही सामन्याला इथं सुरुवात होते. डायमंड सुपर किंग्स नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरलेले नयनतारा ऑप्टिकल्स जय भीमचा पहिली जोडी ही मैदानात इथं दाखल होते व सामन्याला सुरुवात होते. हा सामना 8 षटकांचा खेळवला जाईल आणि 40 मिनिटाच्या आत एक इनिंग झाली पाहिजे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ह्याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे 12वा प्लेयर आजचा सेमीफायनलचा पहिला सामना डायमंड सुपर किंग्स वर्सेस नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स या सामन्यासाठी पंच म्हणून आलेले आहेत धनंजय डुबल सर, मनोज लोखंडे सर व शिवराम गस्ते सर. तिसरे पंच थर्ड अंपायर म्हणून लाभलेले आहेत ते शिवराम गस्ते सर. यानंतर या संपूर्ण सामन्यांचं समालोचन जे आमचे साथी मित्र आहेत पंढरपूरहून खास इथं आपल्यासाठी समालोचनासाठी आलेले आहेत ते माननीय श्री पांडुरंगजी आंधळे सर यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतोय. हा, धन्यवाद, नमस्कार. चला साहेब, मैदानाकडे फायनल होणार आहे, पण त्या अगोदर 2 सेमीफायनल होतील. त्यातला पहिला सेमीफायनल मैदानामध्ये चालू होतो आहे. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट खेळून काढलेला आहे मिड विकेटच्या दिशेने आणि पहिल्यांदाच साहेबांच्या कटआउटला मानवंदना देतोय आणि हा येतोय षटकार. नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स जयसिंगपूर दोन्ही संघाचा
हा सामना चाललेला मैदानामध्ये अपोजिट संघ आहे डायमंड सिक. यावेळेस चेंडू टाकला मात्र गतीमध्ये परिवर्तन गोलंदाजीसाठी येत आहेत. शहाजी पहिलं षटक आपलं घेऊन येत आहेत. विकी स्ट्राईकवरती खेळत आहेत. नॉन स्ट्राईकवरती खेळत आहेत हर्षवर्धन. अकूट टप्प्याचा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर पंचांनी स्वैर घोषित केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानात येतोय. एका धाव्याच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 7 धावेवरती. नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स जयसिंगपूर 7 धावा. यावेळेस पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा व्हाईट बॉल. अतिरिक्त एक अजून धाव येथे 8 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. शहाजी पडियार कोट्यातलं पहिलं षटक 8 धावा खर्च केलेले आहेत केवळ 2 चेंडू मध्ये. यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. निश्चितच पाहतोय आपण एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केलेला आहे. चेंडू जातोय वापस आपल्या गोलंदाजाकडे. दरम्यान आहे तिथंच धावसंख्या 8 वरती. सामन्याला सुरुवात. आजचा दिवस अतिशय उत्कृष्ट चांगला सुंदर. यावेळेस मात्र घसरती बॅट लागते चेंडूला. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. शतरक्षक मात्र डीप लाईनला तैनात केला गेला. तो चेंडू उचलतो तोपर्यंत इकडे मात्र दोन्ही फलंदाजाने 1 धाव पूर्ण केलेले आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 9 धावेवरती. हर्षवर्धन आपलं खातं खोललं नाही. परत स्ट्राईक वरती येत आहेत. केवळ 0 धावा त्यांच्या खात्यावरती आहेत. 7 धावा मात्र विकी यांच्या खात्यावरती आहेत. विकी गायकवाड. अकूट टप्प्याचा चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरती. चेंडू पुढे पाठीमागे खेळाडू कोण जिंकणार. यामध्ये मात्र शतरक्षक जिंकलेला आहे. एक तिथं 2 धावा मैदानात बाहेर येतात आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलक धावून पोहोचतोय 11 वरती. 5 चेंडू येत आहेत. 5 चेंडू मध्ये 11 धावा शहाजी यांच्या खात्यातले येत आहेत. नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्टच्या खात्यामध्ये. हर्षवर्धन पुढील चेंडूचा सामना करतील. यावेळेस फुलटॉस लाईनचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलेला आहे. थोडी क्रॉस बॅट आहे मात्र लॉंग द कार्पेट एरिया मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू फील्ड केला जातो आणि या चेंडूवरती मात्र षटकाची समाप्ती होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानामध्ये. धावसंख्या झालेली आहे 12. फायनल फायनल फायनल. आजचा दिवस फायनलचा आणि आजच्या दिवशी सर्वजणांनी या 5 ते 7 दिवसाच्या अलीकडे बघितलं तर सर्वांनी वाट पाहिलेली आहे आणि आज 7 दिवस आम्ही या मैदानावरती आमचे कमिटीचे सर्वेसर्वा संजयजी पाटील येड्रावकर तसेच MK नगरसेवक यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली कमिटीचं मार्गदर्शन असेल यांच्या मार्गदर्शनाखाली 7 दिवस काम करत असताना मोठा आनंद आणि स्पर्धा ज्यावेळेस छोट्या दिवसाकडे येते त्यावेळेस थोडासा दुःख होतंय पण आजचा जो आनंद आहे तो साजरा करून येणाऱ्या JPL आम्ही सज्ज राहू अशी गवाही मात्र आम्ही या शब्दामधून देतो. 12 धावा 1 विकेट सलामीची जोडी मैदानामध्ये. या षटकाकडे जर बघितलं गेलं तर 4 मिनिटांमध्ये षटक संपलेला आहे. एकदा गुड कॉल आलेला आहे मैदानातनं. धन्यवाद. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू खेळून काढलेला आहे. काही काळ हवेत चेंडू आहे. 1 2 दुसरा बाउन्स मात्र चेंडू खेळाडूच्या हातामध्ये येतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पियुष चेंडू अतिशय सुंदररीत्या चेंडू अडवतोय. हर्षवर्धन मात्र मैदानामध्ये आपलं काम करत आहे. संदीप येत आहेत गोलंदाजीसाठी. स्क्रीनकडे थोडं लक्ष द्या. स्क्रीन मालक. 13 धावा झालेले आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र हुक केलेला आहे. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेमध्ये येतोय. 2 खेळाडू चेंडूच्या खाली आहेत. झेल सुटला जातोय आणि हा मोठा झेल मैदानामध्ये. निश्चितच पहिल्या जोडीतला 1 खेळाडू सुटणं म्हणजे जखमी वाघ. 15 धावेवरती झेल मैदानात सुटतोय. संदीप मखवाना गोलंदाजीसाठी. विकी यांच्यासाठी तयार पुन्हा एकदा. यावेळेस आकूट टप्प्याचा चेंडू पुरेपूर समाचार घेतलेला आहे. येतोय दमदार षटकार. JPL चा थरारक
पुन्हा एकदा फिल्डिंगच्या स्पेसमध्ये हो अतिशय वापसी करत आहे. वापसी केल्यानंतर फलंदाजाला कुठंतरी मला वाटतं थोडंसं निराशपणे दिसतं. 21 धावावरती पुन्हा वापसी करत आहे संदीप. केवळ 9 धावा 4 चेंडू. संदीप मकवाना मॅन फ्रॉम जयसिंगपूर एक मोठा क्रिकेटचा खेळाडू मैदानात असताना तमाम प्रेक्षकांनी गर्दी नोंदवलेल्या 21 धावा. नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्टच्या दिशेने बघितलं तर 21 धावा आलेल्या आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू असेल पण पंचांनी जे घोषित केलेला आहे स्वैर चेंडू कुठेतरी गुडलँड स्पॉटवरती स्विंग झाला. काटा बदलतोय. टप्पा पडल्यानंतर ऑप्टिकच्या खूपच बाहेर लाईनच्या बाहेर जातोय चेंडू आणि दरम्यान पंचांचा निकाल येतो की हा चेंडू वाईट आहे. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. 22 धावा येत आहेत. दुसऱ्या षटकात 4 चेंडू मैदानात टाकले गेलेले आहेत. संदीप मकवाना 15 धावावरती खेळतात विकी. आपटलेला चेंडू यावेळेस हुक केलेला आहे. चेंडू सरळ जातो हवेमध्ये. आता मात्र येतोय वाघाची धाड फोडली पाड. येतोय एक दमदार फिल्डिंगचा नजारा मैदानामध्ये. पंचांचा निकाल असेल तो असेल. एक चेंडू जरी निर्धाव गेला तरी दुसरा चेंडू मात्र समाचार 6 धावेने देऊन जातोय. 28 धावा 5 चेंडू 1 चेंडू शिल्लक आहे संदीपचा. जवळजवळ मला वाटतं धावसंख्या जाऊन पोहोचलेले 28 वरती. शेवटचा चेंडू या षटकामधला. पुन्हा एकदा विकीने हलक्या हाताने पुश केलेला चेंडू बाहेर येतोय. फ्रंट फुटवरती पूर्ण शरीर झुकवतोय आणि केवळ मला वाटतं 1 धाव मिळते. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानामध्ये. एक झेलच्या मोबदल्यामध्ये मैदानात 29 धावा. नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्टच्या दिशेने जर बघितलं गेलं तर संदीपने 17 धावा खर्च केल्या आणि शहाजीने 12 धावा खर्च केल्या. यामध्ये 29 धावा मैदानातून बाहेर आल्या. त्यामध्ये काही वाईट सामील आहेत. तमाम प्रेक्षकांनी उपस्थिती आज नोंदवलेली आहे आणि आपण म्हणतो की आजच्या या दिवसासाठी सर्वांनी वाट बघितलेली आहे. शेवटचा दिवस असा होतो की अतिशय सुंदर सामना तर मैदानात चालू झालेला आहे. यामध्ये जिंकल तो डायरेक्ट फायनलमध्ये जाईल आणि तो फायनलचा मुकाबला पाहण्यासारखा होईल. हर्षवर्धन यावेळेस गोलंदाजीसाठी कंटिन्यू गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये. शहाजी पडियार यांच्याकडून गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी वैयक्तिक आमंत्रित केलेला आहे शहाजी सरांना. स्ट्राईकवरती खेळतील विकी. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये थोडा बदल. लॉंग ऑफ डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. शॉर्ट फाईन लेग. पॉईंट आहे. कव्हर पॉईंट आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. बाकी सगळे गॅप मात्र मोकळे आहेत. यावेळेस फुल टॉस लाईनचा चेंडू. काय दमदार स्ट्रोक खेळला गेलेला आहे. वाह वाह वाह. येतोय पंचांचा भीम स्पोर्टच्या जातोय आपण मैदानामध्ये. विकी जातोय 28 वरती. हर्षवर्धन 4 धावेवरती. पुढचा चेंडू यावेळेस आखून टप्प्याचा चेंडू ऑप्टिकच्या थोडासा बाहेर जातोय. दरम्यान लाईनच्या रेषेवरून डीडी सांगत आहेत की हा चेंडू मात्र सुरक्षित आहे. 35 धावेवरती थांबलेलं समीकरण. पुढील चेंडू यावेळेस ओ हो हो. आणि आता मात्र बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठी विकेट. मोठा झटका. मोठा मासा गळाला लागतोय. व्हाट अ कॅच. व्हाट अ मॅच. डीजे वाले वाजवा.
आणि स्ट्राईक वरती येत आहेत किरण सादळे, एक पॉवरफुल बॅट्समॅन मैदानामध्ये वन डाऊन साठी येत आहे. युवा खेळाडू आहे, क्लीव आहे मनगटामध्ये, दंडामध्ये ताकद आहे. काय करणार संघासाठी? येतोय पुढचा चेंडू, शहाजीचा सामना करत आहे तो म्हणजे करण. यावेळेस मात्र ऑफसाईडला चेंडू ग्राउंड शॉट खेळून काढलेला आहे लॉंग ऑफला. तिथं मात्र एक धाव घेतली गेली. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 35-36 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. 36 धावा आतापर्यंत तिसऱ्या षटकात. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकातले. यावेळेस बॅटची कडा बरोबर लागली नाही. ऑनसाइड सेलिमिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू येतोय, मात्र एका धावेसाठी रोखू शकणार नाही दोन्ही फलंदाजाला. दोन्ही फलंदाजाने एक धाव मात्र घेतलेली आहे. 37 धावा आलेल्या आहेत एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. येतोय तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मैदानामध्ये. तमाम प्रेक्षकांनी उत्कृष्ट गर्दी अशी नोंदवलेली आहे. शेवटचा दिवस अतिशय सुंदर होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष. एक अप्रतिम आजचा दिवस. पुढील चेंडू यावेळेस गुडलँड स्पॉटवरती चेंडू, बॅट एकीकडे चेंडू एकीकडे, संपर्क नाहीये दोघांचा. षटक संपलेला आहे. 3 षटक 1 विकेट 37 धावा. अशा परिस्थितीमध्ये गेलेला हा संघ म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 12-33 प्रति षटकाला जर बघितलं म्हणलं तर 37 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्टच्या दिशेने जर बघितलं गेलं तर 20 धावा 12 चेंडूमध्ये खर्च केला शहाजी पडियार यांनी आणि आपले 2 षटकं मात्र अतिशय सुरक्षित मैदानामध्ये टाकले. संदीप मकवाना यांनी एका षटकामध्ये 17 धावा दिल्या. विकेट नाहीये पर गोलंदाजी मात्र सुरेख लाईनमध्ये आहे. पाहूया मैदानामध्ये आतापर्यंत 37 धावा झालेल्या आहेत आणि होणारे जे जवळजवळ मात्र 5 षटकं असतील. एक 30 चेंडू अजून बाकी आहेत. 30 चेंडूमध्ये किती धावा जमवतील तर जवळजवळ क्रिक हिरो सांगताय की 99 ते 100 धावा जमतील असा मेसेज मात्र क्रिक हिरोच्या माध्यमातून येतोय. खूप मोठी चर्चा महाराष्ट्रभर. टेनिस बॉल अनेक ठिकाणी टुर्नामेंट लागलेले आहेत, सेट लागलेले आहेत टुर्नामेंटचे. पर एक सुंदर असं जयसिंगपूर भागामध्ये JPL 2025 मधलं सगळ्यात वंडरफुल आयोजन नियोजन या जयसिंगपूरमध्ये सजवलं गेलेलं आहे. आणि या आयोजना नियोजनाची आजची शेवटची ही मात्र खेळी पाहायला मिळणार आहे. सर्व दर्शकांनी गर्दी केलेली आहे. गॅलरी मात्र दोन्ही फुल भरलेले आहेत. माता भगिनी आलेले आहेत, सर्व आमचे मित्र परिवार आलेले आहेत, आजी माजी अधिकारी बसलेले आहेत, सर्व हास्य कलाकारही बसलेले आहेत. इथं व्यासपीठावरती व्यास मंचावरती अतिथी बसलेले आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सामना शेवटचा दिवस. पाहिलं गेलं तर हा चेंडू कट होतोय, थोडासा काटा बदलतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या दिशेकडे जातोय. चेंडू यष्टीरक्षक फील्ड करतोय आणि जवळजवळ म्हणतो 37 धावा येत आहेत स्कोअर पटावरती. यावेळेस बॅटला लागत नाहीये, संपर्क होत नाहीये, पर बिगिट करायचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा काही संपर्क नाही. दोन्ही चेंडूला मात्र फसवलेला आहे गोलंदाजाने पियुषने. यावेळेस मात्र बाहेरचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये आडव्या बॅटने खेळून काढलेला. यावेळेस एक धाव मात्र मिळू शकते. 3 चेंडूमध्ये एक धाव. गुड गोलंदाजी. काय कॉल असेल गोलंदाजीचा. पाहिलं गेलं तर दोन्ही चेंडू मिडल स्टिकला टाकले होते पण ऑफ स्टिकला कट झाले. आउट स्विंगमध्ये पाहिलं गेलं तर 38 धावा आल्यात आतापर्यंत. पियुष पुन्हा एकदा. करण एक धावेवरती खेळत आहे. प्रथम हर्षवर्धन मात्र नॉन स्ट्राईकवरती आहेत. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू फ्रंट फुटवरती 2 पावलं चालत आला. शरीराचा वेध घेतोय चेंडू. दरम्यान चेंडू गेलेला आहे थर्डमॅनकडे. पंचांचा निकाल लेग बायच्या स्वरूपातला येतो. या लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मैदानातून बाहेर येते आणि एका धावेच्या साह्याने धावफलक 39 धावेवरती जाऊन पोहोचतोय. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र मिड विकेटला खेळाडू आहे, थोडा बॅक साईडला जातोय, त्याच्या लक्षात आलं नाही आणि मात्र डीप लाईनला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि निश्चितच कुठेतरी विकेट होती असं दृश्य दिसत होतं. पण 41 धावा मात्र काय रोखू शकत नाहीत. नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट जयसिंगपूर, डायमंड सुपर किंग अपोजिट संघ, दोन्ही संघामधला सेमीफायनलचा हा पहिला सामना रंगलेला आहे. पहिला थर्रा रंगलेला आहे. तुका म्हणे याचसाठी केला होता ठास. पुढील चेंडू यावेळेस ओहो अप्रतिम हवे चेंडू. लॉंग ऑनला खेळाडू. वोडा कॅच, वोडा मॅच. अण्णांचे संस्कार
संख्या 41 झालेली आहे. निमा खेळ मैदानाच्या बाहेर आलेला आहे. पाहतोय आपण नयनतारा ऑप्टिकल जेबिन फोर्टच्या दिशेने 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यानंतर एक सुंदर वाणीने आपल्याला समालोचन गेले 6-7 दिवस ऐकवलं असे आमचे महेशजी जानवेकर साहेब यांच्याकडे जातोय. सीधा महेशजी जानवेकर. नमस्कार, धन्यवाद महाराज. आणि हा पहिला चेंडू सरळ खेळा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. आपण पाहताय माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित जयसिंगपूर प्रीमियर लीग अर्थात JPL 2025च्या निमित्तानं आज आपण अंतिम दिवशी या स्पर्धेच्या निमित्तानं आलेलो आहोत. सन्माननीय संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या कल्पक नेतृत्वातून मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेली ही स्पर्धा आणि त्याचबरोबर जगभरातल्या मराठी माणसांच्या पर्यंत आपला लाडका गाण्या ज्यांनी पोहोचवला असे हास्य सम्राट अजित कुमार कोष्टी सर, ज्यांची कर्मभूमी आपलं जयसिंगपूर आहे, ते सुद्धा आज मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. जयसिंगपूरच्या इतिहासामध्ये आणि जयसिंगपूरच्या भविष्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे सर्व मान्यवर जयसिंगपूर नगर परिषदेचे सर्व आजी माजी पदाधिकारी आज क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आहेत. आणि जयसिंगपूरच्या विकासाला योगदान देणारे आपण सर्व क्रिकेटप्रेमी नागरिक, सन्मान्य नागरिक, माता भगिनी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपांत्य फेरीचा हा पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. हा चेंडू सरळ खेळला, लॉंग ऑनला उंच असलेला चेंडू, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू टिपायचा प्रयत्न आणि पंच धनंजय डुबल यांचा 6 धावांचा इशारा. गेली 6 दिवस आपण पाहिलं जयसिंगपूरच्या क्रिकेटमधला थरार, फलंदाजीमधली नजाकतदा, गोलंदाजीची धाकता, गोलंदाजांची दहशत आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाचे चपळाई आणि या सर्वांना पाठबळ देणारं नेतृत्व म्हणजे आपलं संजयजी पाटील यड्रावकर साहेब. त्यांच्या दूरदृष्टीतून कॅप्सूल बाल्कनी अर्थात लॉर्ड्सचं मैदान जसं आहे तसं हे मैदान बनवण्याचा त्यांचा संकल्प आणि क्रिकेटमध्ये जे जे उत्तम आणि सर्वोत्कृष्ट आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न माननीय श्रीमान यड्रावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर या ठिकाणी करत आहे. म्हणूनच गेले 6 दिवस रात्रीचे 2:30 वाजले, 1:30 वाजला तरी सर्व प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. धाव संख्या आहे ती 2-53. पुढे येऊन चेंडू हवेत खेळला आहे. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू खाली येतोय आणि हा झेल टिपला जातोय तो लॉंग ऑफला. तिन्ही खेळाडू हे झेल बाद होत आहेत आणि हा विकेट शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि पुन्हा एकदा चंद्र दर्शन या ठिकाणी होतंय. पियुष कांबळे ज्या मागील षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना त्याचे चेंडू सातत्याने वळत होते आणि हे पाहून नयनतारा ऑप्टिकलचे सर्व स्पिनर अर्थात मंद गतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज आज निश्चितच खुश असतील. चेंडू पडल्या क्षणी साधारणतः हातभर चेंडू बाहेर वळत आहे आणि हे चांगली लक्षणं आहेत की फलंदाजाचंच फक्त या क्रिकेट खेळावरती वर्चस्व नाही, गोलंदाजसुद्धा चांगली खेळपट्टी मिळाली तर आपल्या फिरकीची कमाल दाखवू शकतात. पुन्हा एकदा पियुष डाव्या हाताने गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेट आणि त्याच्यासमोर आहे तो पंचांच्या समोर आहे तो तुषार कोठावळे आणि नॉन स्ट्राईकला आहे गुरु पडियार.
आणि चेंडू पडल्या क्षणी लेग ब्रेक होतोय, चेंडू सरळ जातोय अक्रॉस लाईन खेळायला, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतायत आणि घरंगळत फेक येते. आणि या दरम्यान तुषार आणि गुरु या दोन्ही खेळाडूंनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या येते 3 बाद 55. मोठ्या संख्येने आज प्रेक्षक मैदानामध्ये दिसत आहेत आणि दिवसही तसा महत्वाचा आहे, कारण आज या स्पर्धेचा आणि काही प्रेक्षकांना आपल्या सर्वांना लक्षात असेल, मैदानामध्ये आपण जे जे उत्तम उदात्त सर्वोत्कृष्ट आहे ते देण्याचा प्रयत्न करतोय. LED स्टंप्स सुद्धा मैदानामध्ये आहेत. थ्रो लागल्या क्षणी स्टंप्स मधल्या LED सुद्धा प्रज्वलित होत आहेत. आणि हा फलंदाजाला पुढे खेचून घेतलंय आणि सर्व प्रेक्षकांचं सुद्धा विशेष कौतुक. चांगले क्रिकेटची पारख आहे त्यांना. चेंडू पडल्या क्षणी लगेच टाळ्या वाजवल्या गेल्या. पुन्हा एकदा पियुष आणि हा आखूड टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंच धनंजय डोबल यांच्या पाठीमागे जातो ते एका धावेसाठी. आणि गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय ज्यावेळेला संपूर्ण चंद्र दिसतोय त्याच वेळेला धावा होत आहेत आणि आता धावांचा वेग काही काळ आटलेला आहे. तो आता रोडावलेली धावसंख्या गुरु पडियार आणि तुषार हे धावसंख्या वाढवत आहेत का बघायचं. डावातील 6वं षटक चालू आहे. आणि हा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुरेख चेंडू टिपलेला आहे. खेळपट्टी अतिशय टणक आहे, मजबूत रोलिंग झालेलं आहे, भरपूर पाणी मारलेलं आहे, त्यामुळे चेंडू भरपूर वळत आहेत. आणि चेंडू पडल्या क्षणी परत एकदा ऑफ लेग ब्रेक होतोय. चेंडू जातो आता लॉंग ऑनला एका धावेसाठी आणि एका धावेच्या सहाय्याने एकूण धावसंख्या होती ती 3 बाद 57. 6वं षटक संपलेलं आहे आणि 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. आणि हा उंची दिलेला चेंडू सरळ जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि आता खरोखर 6वं षटक संपले. धावसंख्या आहे ती 3 बाद 57. 9.50 धावांची सरासरी. आणि आता शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. या स्पर्धेला ज्याने पुरस्कृत केलं असे सर्व मान्यवर देणगीदार या स्पर्धेचे देणगीदार वैयक्तिक खेळाडूंना बक्षिसं ज्याने दिलेली आहेत, वैयक्तिक बक्षिसांचे पुरस्कर्ते सुद्धा हे सर्व मान्यवर मंडळी आज समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला असलेल्या अतिथी कक्षामध्ये आहेत. आणि जयसिंगपूरचं क्रिकेट ज्यांच्या सुरक्षित हातामध्ये आहे ते क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचं सर्व नियामक मंडळ हे सुद्धा हे संपूर्ण परिस्थिती त्याने अतिशय गेले 6 दिवस सर्वांना सर्वोत्कृष्ट क्रिकेट देण्याचा प्रयत्न केला. गुरु पडियार आता सज्ज आहेत. गोलंदाजीला आहेत ते संदीप मकवाना ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या. आणि संदीपचा पहिला चेंडू पुढे येऊन सरळ खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने MSB कॉलनीच्या दिशेने चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. या 6 धावा संघासाठी अति अर्थात ज्यांना आपण व्ह्युअर्स म्हणतो लाभलेली ही देशातील एक आघाडीची प्रसारण करणारी संस्था आणि त्यांच्या माध्यमातून सर्व जयसिंगपूरकर क्रिकेट रसिक जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी ही स्पर्धा पाहू शकतात. आणि हा चेंडू आता खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू उंच हवेत आहे. JPL 2025 या ठिकाणी कॅमेरामनच्या थेट पाठीमाग आहे आणि हा
घेतलं जातं. पुनर्विचार जाती धर्माला ठेवणी बाजूला लढाई जिंकली माणुसकीची. डावातले 7व्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 69 धावसंख्येवरती स्थिरावलेली नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम संघाची ही धावसंख्या. आणि या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहिले धावसंख्या कमी असली तरी सुद्धा सामने अतिशय चुरशीचे झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा संदीपचा हा ऑफ ब्रेक चेंडू पडल्या क्षणी यष्टिरक्षक अक्षय सावंतच्या हातामध्ये जातोय. अक्षय सावंत एक मजबूत भिंत आहे यष्टिरक्षक म्हणून. आणि सलग आणखीन एक निर्धाव चेंडू. मागील पहिले 2 चेंडू षटकार गेल्यानंतर त्रिफळाची निर्धाव निर्धाव असे चेंडू झालेले आहेत. जोरदार कमबॅक संदीप मकवानाकडून. आणि हा स्क्वेअर कट करायचा प्रयत्न आणि षटक संपतोय. 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 4 बाद 69. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. पहिल्या 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती ती 2 बाद 41 आणि आता धावसंख्या ती 69. मागील 18 चेंडूमध्ये 28 धावा निघालेल्या आहेत. मात्र त्यासाठी आणखीन 2 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचे आता 6 चेंडू टाकण्यासाठी येतोय गोलंदाज MSCB एंड कडून किंवा सिटी एंड कडून. आणि त्याच्यासमोर असेल तो तुषार. रोहन पडियार आता गोलंदाजीला येतोय आणि स्ट्राईक वरती येतो तुषार. या स्पर्धेमध्ये जेवढे निर्धाव चेंडू गेलेले आहेत तेवढे झाडं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या दरम्यान अतिथी कक्षामध्ये या स्पर्धेचे या क्रिकेट क्रीडांगणाचे प्रेरक मान्य श्रीमान संजयजी पाटील यड्रावकर साहेब, अजित कुमार कोष्टी साहेब, राजेंद्र झेले साहेब, सन्मान्य राजेंद्र आडके साहेब, सुभाष अण्णा मोरगोंडे साहेब, अर्जुन देशमुख साहेब, माजी नगरसेवक राहुल बंडकर साहेब, रजनीकांत कांबळे साहेब, अशोक मळगे साहेब, श्रीमान मनोज डिगे साहेब, सचिन खुडे, पप्पू दानोळे साहेब, रणजितजी जगदाळे, नितीन पाटील साहेब ही सर्व मान्यवर मंडळी ज्याने जयसिंगपूरच्या क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले ही सर्व मान्यवर मंडळी अतिथी कक्षात आहेत. 4 बाद 69 डावातील 8व्या षटकामध्ये धावसंख्या आहे. माननीय श्रीमान बाळासाहेब वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत.
सन्मान्य वगैरे साहेबांचं संयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. धावसंख्या येते 4 बाद 69, 7.2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. शेवटचे 4 चेंडू पहिल्या डावातील शेष आहेत, शिल्लक आहेत आणि अतिशय रम्य अशी सायंकाळ जयसिंगपूरच्या नो बॉल नाही आहे, फेअर डिलिव्हरी. हॅलो, डॉक्टर प्रसाद माने सरांना विनंती आहे, आपण मंचावर यायचं आहे. डॉक्टर प्रसाद माने सर यांचंही क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आणि सर्व मुंबईकर मंडळी अतिशय थेट प्रसारण करत असताना बारकावे अचूक टिपत आहेत. आणि हा चेंडू उंच हवेत आहे, चेंडू खेळाय तो लॉंग ऑनला आणि मात्र फलंदाज बाद होतोय, बाद होतोय तो. हे शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 5 बाद 69. आणि चेंडू खेळाय मिड विकेटला, मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती धावत येतोय, लॉंग ऑनला दुसऱ्या षटकापर्यंत पळतायत आणि फेक येऊपर्यंत दुसरी धाव सुद्धा अक्षयच्या हातात चेंडू जाऊपर्यंत, संदीप मकवानाच्या हातात चेंडू जाऊपर्यंत पूर्ण केली जाते. धाव संख्या आहे ती 70च्या पुढे जाते. 5 बाद 71. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आणि हळूहळू प्रेक्षक आपले लॉर्ड्सची प्रतिकृती असलेलं समालोचन कक्षाच्या थेट समोर जे नवीन गॅलरी सुरू आहे त्या ठिकाणी येऊन बसत आहेत. संरक्षक भिंतीवरती येऊन बसलेले आहेत. आणि चेंडू लॉंग ऑनला पुन्हा उंच हवेत आहे आणि तोच खेळाडू, तीच जागा, तोच गोलंदाज, निर्णय तोच. 6वा फलंदाज बाद होतोय 71 या धावसंख्येवर. सहा बाद 71. 7.5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो उत्तम जाधव. धाव संख्या जरी कमी असली तरी सामना मात्र चुरशीचा होणार, कारण या स्पर्धेमध्ये मागील 6 दिवसामध्ये 100पेक्षा अधिकची धावसंख्या सुद्धा इथं पाठला करून पूर्ण झालेली आहे आणि 75 धावा जमवताना सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला नाकी न आलेले आहेत. पण हा 6 दिवसापूर्वीचा इतिहास आहे. आज नवीन दिवस आहे, नवीन क्रिकेट आहे आणि नवीन वेळ आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज आणि यष्टिरक्षक यांच्यामध्ये जिंकतोय तो यष्टिरक्षक. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. 7 बाद 71. 72 धावांची गरज आहे. इतिहास झाला, खूप वर्षांनी लाल दिवा आला, कोट्यावधींचा फंड. सात बाद 71 अशी धावसंख्या आहे. आणि विजयासाठी आता डायमंड सुपर किंग्ज यांना 48 चेंडूमध्ये 72 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी त्यांना राखावी लागणार आहे. आणि या सामन्यातून उपांत्य फेरीच्या ह्या पहिल्या सामन्यातून अंतिम फेरीत पात्र ठरणारा पहिला संघ कोणता, डायमंड सुपर किंग्ज की नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्ट्स, याचा निर्णय येणाऱ्या 40 मिनिटांमध्ये आपल्यासमोर येईल. ह्यानंतरचा होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 आता चालत असलेला हा पहिला सामना सेमीफायनलचा. ह्यानंतरचा होणारा दुसरा सामना शिक्रे वॉरियर्स विरुद्ध शाहूनगर फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे
कॉमेंट्री कक्षात आपण हजेरी लावायचा आहे. वैभव खबाले, बाहुबल्ली मादनाईक. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित जयसिंगपूर प्रीमियर लीग अर्थात JPL 2025 प्रथम क्रमांक या सर्व सामन्यांसाठी प्रथम क्रमांक रोख रुपये 51,000 रुपये, प्रथम क्रमांक रोख रुपये 51,000 रुपये हे बक्षीस मिळाले आम्हाला यड्रावकर उद्योग समूह यांच्याकडून. द्वितीय क्रमांक रोख रुपये 31,000 रुपये ते बक्षीस यड्रावकर उद्योग समूह यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं रोख रुपये 21,000चं पारितोषिक आलेलं आहे यड्रावकर उद्योग समूह यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक रोख रुपये 11,000 रुपयेचं पारितोषिक आलेलं आहे यड्रावकर उद्योग समूह यांच्याकडून. तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचे सर्व चषक बियाणी पेपर उद्योगचे सर्वा माननीय प्रदीपजी बियाणी व दीपकजी बियाणी व परिवार यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच सर्व सामन्यांसाठी चषक कैलासवासी भावेश बर्डिया CCCचा एक उत्तम खेळाडू यांच्या स्मरणार्थ श्री पंकज बर्डिया साहेब यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज चषक विन इन्फोटेक माननीय श्री विजयजी मगदूम यांच्याकडून. तसेच यासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी 175 लिटरचा फ्रीज माजी नगराध्यक्ष माननीय श्री मिलिंदरावजी शिंदे व सागरजी खिचडे यांच्याकडून. फायनल मॅन ऑफ द मॅच चषक कैलासवासी भावेश बर्डे यांच्या स्मरणार्थ श्री पंकज बर्डिया साहेब यांच्याकडून. तसेच फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी कूलर चीफ इंजिनियर मुंबई महानगरपालिका माननीय श्री महेंद्रजी सावंत यांच्याकडून. तसेच बेस्ट बॅट्समन चषक माननीय श्री उत्तमजी जाधव यांच्याकडून व बॅट संजीवनी हॉस्पिटलचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर प्रवीण जैन यांच्याकडून. बेस्ट बॉलर चषक श्री उत्तमजी जाधव यांच्याकडून व शूज माननीय श्री सुहासजी चौले साहेब यांच्याकडून. बेस्ट फिल्डरसाठी शूज माजी नगरसेवक माननीय श्री राहुलजी बंडगर साहेब यांच्याकडून. असे या सर्व सामन्यांसाठी बक्षीस आलेले आहेत. या सर्व बक्षिसासाठी व या JPLच्या 2025चा जो मानकरी ठरणार आहे त्या विजेत्या संघाला, उपविजेत्या संघाला, तृतीय संघ व चतुर्थ संघाला आकर्षक बक्षिसे इथं देण्यात येणार आहेत. भव्य दिव्य असे हे विद्युत झोतातील सामने आपल्यासमोर रंगत आहेत. हा सामना आपण पाहताय डायमंड सुपर किंग्स वर्सेस नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स यांच्यात. यानंतरचा हा सामना झाल्यानंतर लगेचच दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. त्यानंतर 30 मिनिटांचा ब्रेक राहील आणि त्यानंतर अंतिम सामना भव्य दिव्य अशी आतिषबाजी व लगेचच हा सामना रंगेल. दोन्ही आता ह्यानंतरचा होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना दोन्ही कॅप्टनना विनंती आहे कॉमेंट्री कक्षी संपर्क साधायचा आहे. हा तर नक्कीच सामना चालू होतोय. पहिला चेंडू थरार, चारी बाजूने अपील, सगळे खेळाडू प्रोत्साहन देत आहेत. संदीप स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईक वरती पियुष आहे आणि गोलंदाजीसाठी मात्र श्रेयश आहे. श्रेयश डायमंड सुपर किंग पुन्हा एकदा येतोय विनर विनिंग कडे जिंकण्यासाठी 47 चेंडू 72.
पहिलं समीकरण जातोय मैदानाकडे. पुढील चेंडू थोडा फ्लाइट आहे, कव्हर एक्स्ट्रा कव्हरला आडव्या बॅटने चेंडू मात्र एक सुपर स्ट्रोक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय दमदार JPL चा चौकार. खटा डायमंड सुपर किंग संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे, पण कशा पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये टाकणार तो संघ म्हणजे यावेळेस गॅप मध्ये पॉइंट कडे चेंडू, पुढे 2 पाठीमागे 2, आगे पिछे डाय बाय अगल बाय. आणि यावेळेस मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी पण धाव मैदानातून बाहेर येते आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 6 धावेवरती. संदीप पुन्हा एकदा 6 धावेवरती. पियुष कांबळे तोही निश्चितच एक मोठा खेळाडू आणि त्या मोठ्या खेळाडू बरोबर तो मात्र संदीप बरोबर खेळतोय म्हणजे निश्चितच त्याचंही नाव या महाराष्ट्र टेनिस बॉल मध्ये. यावेळेस रिव्हर्सिप, क्या बात है, सबसे बेहतरीन. येतोय JPL चा पुन्हा एक मध्ये 60 धावेची आवश्यकता. 12 धावा झालेल्या आहेत. हलक्या हातानं पुश केलेला चेंडू, पॉइंटचा खेळाडू पुढे येतो, एक धाव मात्र चोरली जाईल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. दरम्यान पाहतोय पण पंचांचाही निकाल येतोय. षटकाची समाप्ती, एक षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानात 13 धावा. 42 चेंडूमध्ये 59 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. कोण होणार कुणापेक्षा भारी, कोण होणार आजच्या पहिल्या बक्षिसाचा मानकरी आणि कुणाच्या खांद्यावरती शोभणार मानाची गदा JPL 2025. त्यामध्ये खेळत असलेला हा पहिला सामना सेमीफायनलचा. यातला एक संघ वर जाणार, तो फायनलला खेळणार आणि अजून एक सेमीफायनलचा सामना होईल. त्यानंतर निकाल ठरणार की फायनल कोण खेळणार. आतापर्यंत येणारं जे समीकरण आहे ते 42 चेंडूमध्ये 59 धावेची आवश्यकता. तेरा धावेचं पहिलं षटक मैदानात. प्रति षटकाला 13, 12, 13, 12, 13, 14 जर धावा आल्या तर निश्चितच कुठंतरी हा सामना क्लोज जाऊ शकतो, अतिशय सुपर जाऊ शकतो. कारण आतापर्यंत 100% गॅरंटीने सेमीफायनलचे सामने एवढे सुपर होतात आणि तोच सामना पैसा वसूल मैदानामध्ये संदीप स्ट्राईकवरती आहे. पुढील गोलंदाजीसाठी विकी. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येतोय, स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये मिड विकेटला खेळतोय. दरम्यान थोडा क्रॉस लाईन मध्ये एक धावेसाठी. एका धावेने मात्र दोन्ही फलंदाजाने आपला शॉट व्यवस्थित केलेला आहे. दरम्यान पाहतोय आपण 41 चेंडू मध्ये 58 धावेची अजून आवश्यकता जिंकण्यासाठी बाकी आहे. पियुष कांबळे 0 धावेवरती आता स्ट्राईक वरती जाईल. संदीप मखवाना 14 धावेवरती 7 चेंडू मध्ये. विकी गायकवाड यांनी मात्र आपलं पहिलं षटक चालू केलेलं आहे, वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. यावेळेस ग्राउंड लॉंग द ग्राउंड शॉट म्हणलं जातं अशा स्ट्रोकला आणि अलंग द कार्पेट स्ट्रोक म्हणलं जातं. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये शतरक्षक आहे, त्या दिशेला शतरक्षक मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ लावलेला आहे, यासाठी की एखादा जर मोठा झेल गेला तर कुठेतरी फायदा होऊ शकतो. 40 चेंडू 57 धावेची आवश्यकता. संदीप स्ट्राईक वरती पुन्हा एक धा. ओहो, घुटना टेक, तमाशा देख. येतोय दमदार, येतोय ब्रिलियंट. अरा सावळ्या खटॅक.
आत्ताच जो प्रेक्षकांनी झेल टपत होते असाच आमच्या क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरने एक निर्णय घेतला आहे. हे जे बक्षीस वितरण होणार आहे ते सर्व खेळाडूंसाठी आहे, पण प्रेक्षकांसाठी पण एक चांगली खुशखबर आहे. इथं अंतिम सामन्यात ज्या ज्या प्रेक्षक झेल घेतील त्या प्रत्येक झेलला 100 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. हॅलो, महत्वाचं काय, बाउंड्री लाईनच्या आत कोण झेल पकडू नका. 39 चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे बॅटच्या साह्याने. दरम्यान चेंडू तो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. एका धाव्याच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 26 वरती. जवळजवळ 37 चेंडू आणि 46 धाव्याची आवश्यकता. क्लीन बोल्ट. साठी नगरसेवक बजरंगजी खामकर साहेब, त्याचबरोबर सागर मादनाईक साहेब यांचं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. येतोय गोलंदाजीसाठी किरण. षटक क्रमांक किरणचं पहिलं, संघाचं तिसरं षटक. सामना करताना संदीप समोरच्या बाजूला एक पाय ठेवलेला आहे, बॅकफुटला एक पाय ठेवलेला आहे. दरम्यान आडवा पट्टा, पॅडल स्वीप खेळायचा प्रयत्न, चेंडू गेलेला आहे सरळ खांद्यावरून एसटी रक्षकाच्या ग्लोव्स मध्ये. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. नगरसेवक असलमजी फराज सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. यावेळेस वेलकम टू षटकार JPL 2025 चा येतोय दमदार. उत्तुंग असा षटकार. ते चेंडू 34 धावेची आवश्यकता. एक दबंग षटकार पाहायला मिळाला संदीपच्या बॅटमधून. 37 धावा 13 चेंडू संदीप जाऊन पोहोचलेला आहे. पांडुरंग महाराज, या अंतिम सामन्याचं आताच प्रेक्षक
झेल घेऊन प्रॅक्टिस करतायत. गॅप मध्ये वंडरफुल, सबसे फुल, ब्युटिफुल, कुल चौकार. षटकार मैदानात बाहेर गेला. 31 चेंडू 24 धावेची आवश्यकता. 48 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत तिसऱ्या षटकातला किरण. वाह, चेंडू फरार, वाघाची धाड फोडली पहाड. येतोय दमदार चौकार. धावेची आवश्यकता. सोळा चेंडू मध्ये अर्धशतक. संदीप मखवाना, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अभिनंदन. 16 चेंडू मध्ये 51 धावा. एक अप्रतिम पारी मैदानामध्ये. इज अ ब्रिलियंट बॅट्समॅन. जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 20 धावेची आवश्यकता. नियमाची क्रिकेट सगळ्यांनी पालन केलं आतापर्यंत. 7 दिवस तीच क्रिकेट मैदानामध्ये. धमाकेदार खेळाडू मैदानामध्ये. काहींनी मोठा या मैदानात काम करून सुद्धा पन्न्यावरून थोडेसे पाहत आहेत इकडून तिकडून, पण त्यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा. यावेळेस जरी तुम्ही नाही जिंकला तरी पुढच्या वेळेस तुमची वेळ असेल. असं म्हणलं जातं की 99 वेळा जरी समोरचा जिंकला तरी 100 वेळ आपली असते. हे लक्षात ठेवून मैदानात उतरायचं. तोच सामना मैदानामध्ये. 30 चेंडू 20 धावेची आवश्यकता. पांडुरंग महाराज, जसं प्रेक्षकांसाठी बक्षीस आहे तसंच आपल्या सर्व जयसिंगपूरच्या रहिवाशांसाठी सुद्धा एक मोठं बक्षीस माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांनी घोषित केलंय. ते काय आहे माहिती आहे का तुम्हाला? या संपूर्ण स्पर्धेत जे डॉट्स बॉल जातील, जे डॉट्स बॉल होतील त्यासाठी प्रत्येक डॉट बॉलला एक झाड लावण्याचा मानस क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर तर्फे माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांनी उचललाय आणि संकल्प केलाय आणि तो यड्रावकर उद्योग समूह यांच्या मार्फत पूर्ण केला जाईल. धन्यवाद. ओहो, हलक्या हाताने आडवा पट्टा पंच केलेला चेंडू पॉइंट कडे स्क्वेअर कट म्हणलं जातं. या स्ट्रोकला स्क्वेअर कट एका धावेमध्ये बदलतोय. जवळजवळ मी पुढे जातोय. 53 धावा झालेल्या आहेत. 4थ्या षटकामध्ये पदार्पण केलेलं आहे पार्श्व पाटील. वैयक्तिक पहिलं षटक असेल त्यांचं आणि मैदानात येतोय. जवळजवळ 29 चेंडू मध्ये 19 धावेचा आकडा. काय होणार मैदानामध्ये? अतिशय आक्रमक सामना आहे. एकतर्फी सामना मात्र एका बाजूने संदीपने पुढे नेलेला आहे. ओहो, यावेळेस मात्र गोलंदाजाने संदीपला फसवलेला आहे. पण निश्चित चेंडू पाठीमागे जातो स्लिप लेग स्लिपच्या दिशेमध्ये आणि चेंडू जोपर्यंत फील्ड होतो तोपर्यंत पंचांच्या नजरेमध्ये हा इशारा मात्र बखुबीचा आहे. 28 चेंडू 19 धावेची आवश्यकता. असं काही वाटत नाहीये, पण क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत आणि माणसाचं जीवन म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत हे निश्चित क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. ह्या वेळेस डी बॅक्स टाकावरला डीप लाईनला खेळाडू तैनात आहे. मात्र एका धावेसाठी चेंज होईल. थोडंसं धावसंख्येचं जर बघितलं गेलं तर नक्कीच सर 27 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता आहे. पण एकतर्फी सामना म्हणलं म्हणजे कसं झालं तर 54 धावा वैयक्तिक संघाच्या आहेत. त्यामधल्या जवळजवळ 52 धावा संदीपच्या खात्यावरती आहेत. एक सुपर बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. पार्श्व पाटील पुन्हा एकदा. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू क्लीन बोल्ड. निश्चितच कुठेतरी स्टंपामध्ये चेंडू घुसलेला आहे आणि यावेळेस मात्र मोठा मासा गळाला लागतोय.
जो खेळाडू येतोय संवेद चव्हाण येतोय. संवेद मात्र येतोय. संवेद हा युवा खेळाडू आहे. जयसिंगपूरला जर बघितलं गेलं तर युवा खेळाडूंचा मोठा भरणा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांपासून मुलींपासून मुलींपासून या स्पर्धेला सुरुवात जी केलेली आहे, म्हणूनच ही स्पर्धा आज अगदी आकाशाच्या दिशेने बलूनसारखी दिसायला लागलेली आहे. पार्श्व पाटील यावेळेस मात्र हलक्या हातानं पंच केलेला आहे. हवेत काही काळ चेंडू मिडापला. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहे. एक धाव घेतली जाईल. ह्या JPL 2025 या सामन्यांसाठी भेट देण्यासाठी आलेले तहसीलपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय मिलिंदजी शिंदे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि यावेळेस मात्र गोलंदाजाचा श्वास अडकलेला आहे. पंचांनी निकाल दिलेला आहे. अजिबात काही नाही आहे. रिपीट केलं जाईल हेच विवरण परत. तर 25 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. ज्यांच्याकडे आपण पाहतोय की ज्याने एक साईडने सामना अगदी खेचून नेलेला आहे आपल्या बळावरती. संघर्ष जितना भी कडवा हो उतनी जीत मिठी होती है. संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट तुमच्या हाताला लागणार नाही. याचं नाव क्रिकेट आहे. आपटलेला चेंडू दरम्यान आखून टप्प्याचा आहे. शोर चेंडू गेलेला आहे स्कोरलेगच्या दिशेमध्ये. पाहतोय आपण क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जातोय तोपर्यंत एक धाव मात्र धीम्या गतीनं घेतली जाते. आणि 24 चेंडूमध्ये शेवटची बातमी अशी आहे, 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. आता मात्र पाहतोय 56, 2 विकेट आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि यानंतर समालोचनासाठी आमचे महेशजी जानवेकर अतिशय सुंदर यांच्याकडे जातोय. मराठी शब्दांमध्ये जे काय लागतं एकदम संस्कृत अशा पद्धतीने त्यांनी 5-7 दिवस कॉमेंट्री केलेली आहे आणि आम्ही त्यांच्याकडे जातोय. धन्यवाद महेशजी जानवेकर. ह्यानंतरचा होणारा सामना दुसरा सेमीफायनलचा सामना होतोय शिक्रे वॉरियर्स विरुद्ध शाहूनगर फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे हा सामना संपल्यानंतर लगेच लाईनअप करून घ्यायचा आहे. नाणेफेक विकेटवरच होईल. धन्यवाद महाराज. अंतिम सामन्यात जे कोणी प्रेक्षक झेल घेतील त्या प्रत्येक झेलसाठी रोख 100 रुपयाचं पारितोषिक क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर यांच्या. यानंतरच्या प्रत्येक झेलसाठी जे कोणी प्रेक्षक झेल घेतील त्या प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर. आणि हे मैदानाच्या बाहेर झेल घ्यायचं आहे. कृपया कोणीही आत हात घालून झेल घेऊ नका अशी आपल्याला विनंती आहे. नमस्कार. आपण पाहताय क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित JPL 2025 सह शेवटच्या 24 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. आणि हा पहिला चेंडू सरळ मिड विकेट मध्ये सूर मारून झेल टिपण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. या 4 धावा अतिशय महत्वपूर्ण यासाठी ठरत आहेत जे प्रेक्षक वेळाने आलेले आहेत, बराच वेळ काळ उभं राहून सामना पाहतायत. 72 धावांचा पाठलाग असताना शक्य तेवढ्या लवकर संदीप मखवाना हा धावा जमवून प्रेक्षकांना थोडासा उसळ देण्याचा प्रयत्न करतोय. कारण या 60 धावांच्या मध्ये 57 धावा या संदीप मखवानाच्या आहेत. त्या 20 चेंडू मध्ये 5 चौकार 5 षटकार याच्या सहाय्याने. आणि गोलंदाजीला तो श्रेयस कांबळे MSAB एंड कडून. आणि 23 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना आता षटकार जातोय आणि हा षटकार जातोय एकूण धावसंख्या 66 वरती. धावा एकट्या संदीपच्या आणि आता केवळ 6 धावांची गरज आहे. आणि हा सुद्धा चेंडू उंच हवेत आहे. चेंडू खेळल्याने फलंदाज खाली आणि धावबाद करायची संधी. डेंजर एंडला संदीप मकवाना फलंदाज आणि यष्टिरक्षक याच्यामध्ये फलंदाज बाद. पण काही फरक पडत नाही. सामना एका वेगळ्या दिशेने आणि निर्णायक तत्वावरती संदीप मकवाना
26 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. 3 बाद 67 अशी धावसंख्या आहे. आणि हा चेंडू झालाय पॉइंटच्या दिशेने. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद होत आहेत. धाव संख्या 2 बाद 66 वरून आता 4 बाद 67. आणि हे जर फलंदाज अगोदरच गमावले असते विकेट तर हा सामना आणि हा चेंडू पडल्या क्षणी सरळ बाहेर वळतोय. लेग ब्रेक होतोय. 4 बाद 67 अशी धावसंख्या आहे. आणि 19 चेंडूमध्ये आता 5 धावांची आवश्यकता आहे. खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येत आहेत 5 धावा थोपण्यासाठी. मिड विकेट आणि लॉंग ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर. आणि हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न गोलंदाज आहे तो श्रेयस. हे जर 2 षटकार नसते तर आणखीन काही वेगळं दिसलं असतं. दरम्यान हे षटक संपतंय. डावातील हे षटक क्रमांक 5 पूर्ण झालेले आहे. धाव संख्या आहे 4 बाद 67. 12 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. मोठ्या संख्येने 18 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक आज मैदानामध्ये आहेत. त्याचबरोबर माता भगिनी मुली यांची सुद्धा संख्या मैदानामध्ये आहे. आणि सुरक्षित भयमुक्त वातावरणामध्ये जयसिंगपुरात ही महिलांना अतिशय सुरक्षितपणे सामना पाहण्याची संधी क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. पण या सर्वांच्या मध्ये प्रेक्षक आपापले विचार करतायत. पण अजित कुमार कोष्टी सर आणि त्यांचा गण्या काय विचार करतात हे सुद्धा आपल्याला काही क्षणातच कळेल. स्क्वेअर लेगला आणि हा पंचांचा षटकाराचा इशारा. षटकाराने विजयावरती शिक्कामोर्तब होतोय. डायमंड सुपर किंग्स अभिनंदन. आपण या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला पहिला संघ ठरलात. 26 चेंडूमध्ये संदीप मकवाना यांची 74 धावांची खेळी आणि एकूण संघाने धावा केल्या त्या 77 धावापैकी 74 धावा संदीप मकवाना याच्या. हे क्रिकेटच्या इतिहासामध्ये अतिशय दुर्मिळ असं चित्र की जवळपास 100% धावा या एकाच फलंदाजाने काढल्या गेलेल्या आहेत. डायमंड सुपर किंगचे सर्व खेळाडू. ह्यानंतरचा होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना शाहूनगर फायटर्स विरुद्ध शिकरे इंडियन्स. दोन्ही संघाच्या प्लेयर्सांना विनंती आहे की लाईनअप करून आज जायचं आहे. मान्य श्री त्याचे संघ मालक आहेत मान्य श्री गणेशजी सूर्यवंशी व वाशिमजी इनामदार साहेब. चतुर्थ संघ आहे संजय इलेव्हन. त्याचे संघ मालक आहेत मान्य श्री संजयजी इरकल. 5वा संघ आहे दोन्ही